भाषण स्वातंत्र्य, समानता ह्या गोष्टी त्याच्यात उल्लेखलेल्या आहेत. उजव्या विचारसरणीमध्ये धर्माधिष्ठितता, त्याच्यानंतर भांडवलशाही, म्हणजे डाव्या विचारसरणीत काही गोष्टी चांगल्या आहेत, उजव्यामध्ये काही वाईट आहेत. आता आपण वाईट सोडून द्यायला पाहिजे आणि चांगलं घ्यायला पाहिजे. तुम्ही कडवी डावी मग कडवी उजवी नाही आहे का? जर का उजवी विचारसरणी ही धर्मावरती आधारित असेल तर काल तुम्ही पत्रकारांसमोर बोलताना जो विषय बोललो की पेहलगाममधल्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, मग ते कडव्या उजव्या विचारसरणीचे म्हणून त्यांना तुम्ही सोडून देणार आहात का? तर असं करण्यापेक्षा तुम्ही दहशतवादी, देशविघातक, देश विघटनकारी या शक्तींविरोधी आतापर्यंत आपण लढत आलेलो आहोत. अमित शहा पण बोललेत की आता नक्षलवाद संपत आलेला आहे. नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवायला आमचा पूर्ण पाठिंबा. या कायद्याचा राजकीय दृष्ट्या गैरवापर होईल अशी भीती वाटते. जसा मिसाचा झाला, नाही टाडा नावाचा कायदा आला, मिसा आला आणीबाणीमध्ये, पोटा आला, असे अनेक कायदे याच कारणासाठी आणि त्या सगळ्या कायद्यांना भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. आणि आज त्याच प्रकारचा कायदा नाव बदलून महाराष्ट्रामध्ये आत्ताच गेल्या 8-10 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाने देशभर आणीबाणीचा 50वा दिवस विचित्र पद्धतीने त्याची आठवण करून देण्यासाठी केली. आता हीच लोक होती ह्यांनी त्यावेळेला आणीबाणीला विरोध केला होता. आता तीच लोक आहेत जे आणीबाणी आणू इच्छित आहेत किंवा आणीबाणी त्यांनी ऑलरेडी अघोषित आणलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टीला तेव्हा त्यांनी विरोध केला होता तीच गोष्ट ते आता आणतायत. निदान इंदिरा गांधींनी उघड तरी केलं होतं की आणीबाणी लागते किंवा लावतंय, ह्यांच्यामध्ये ती हिंमत नाहीये. आता तुम्ही सुद्धा एका कायद्याच्या बळी पडलातच ना. तुम्हाला सुद्धा PMLAच्या याच्यात काय संबंध होता तुमचा? त्याच्यानंतर कोर्टाने तुम्हाला सोडलंच. हा जो प्रकार आहे ना की तू आमच्या पक्षात नाही तर तुला टाळत टाकतो, आमच्या पक्षात नाही तर तुला मिसाला होतो, म्हणजे तिसरा कोणता मोका आहे आणि मोका आहे PMLA असे आहे. म्हणजे आता जर का दहशतवाद किंवा नक्षलवाद संपवत आणला असेल तर आत्ता का कायदा आणताय? जर तुमच्याकडे 64 नावं आहेत तर ती नावं जाहीर करा, त्यांची पापं जाहीर करा आणि त्यांच्यावरती बंदी टाका. आम्ही कुठे काय म्हणतोय? आम्ही कधीही आत्तासुद्धा मध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी, राजकीय पक्षांनी पंतप्रधानांनी सांगितलं तुम्हाला देशासाठी चांगल्यासाठी जे करायचं करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग तसं आम्ही प्रत्येक वेळेला आत्तापर्यंत नक्षलवाद तुम्ही संपवलं, तिथले जे काही आत्तापर्यंत जेवढे काही पोलीस अधिकारी तिथे ड्युटी करून काही रिटायर झाले असतील, काही कदाचित पोलीस शिपाई, पोलीस अधिकारी त्यांचं बलिदान तिकडे झाले, सीमा सुरक्षा दलाचे जवान असतील, नागरिक असतील, यांनी शौर्याने त्यांचा मुकाबला केला नक्षलवाद्यांचा. हा कायदा तुम्ही आत्ता आणताय, पण त्या लोकांनी त्यांचं शौर्य गाजवलं आणि शौर्य गाजवून त्यांनी तो नक्षलवाद संपवत आणले. उद्धव साहेब, महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात 675 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची सुरक्षेचा कायदा कुठे? 675 शेतकऱ्यांनी 3 महिन्यात कर्जबाजारीपणा, नापिकी. एकच तुम्ही आता शेतकऱ्यांचा विषय हा आपण सोडायचा नाही, पण 1-2 वर्षापूर्वी उत्तरेतले शेतकरी रस्त्यावरती उतरले होते, त्यांना सुद्धा नक्षलवादी बोलले होते. मग नक्षलवादी कोण? तुम्ही शेतकरी जो त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरला तो अतिरेकी. त्यांचं म्हणणं होतं की त्या आंदोलनामध्ये दहशतवादी घुसलेले. कुठे आहेत? आता सुद्धा वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले, तशी कोणीतरी एक अशी आवई म्हणजे भीती निर्माण केली जाते. म्हणजे तुम्हाला हिंदूंचे सण सुद्धा मारायचे आहेत की वारीमध्ये नक्षलवादी घुसलेत म्हणजे वारीमध्ये जाऊ नका. म्हणजे कोणतं हिंदुत्व आहे तुमचं? कोणत्या या राज्यातल्या सरकारची तुम्हाला मानसिकता काय दिसते? मानसिकता त्यांची पूर्णपणाने गोंधळलेली आहेत. त्यांना सत्ता जी मिळाली तिचं नेमकं करायचं काय हेच कळत नाहीये. कोणासाठी सत्ता मिळवली? 675 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात होतात, देशात त्याची चर्चा होते, जगभरातल्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या ज्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या त्याच्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे. म्हणजे महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर 1 नाही, महाराष्ट्र रोजगार देण्यात नंबर 1 राहिलेला नाही. महाराष्ट्राची घसरण अनेक कायदा सुव्यवस्थेत झालेली आहे, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जर महाराष्ट्र